सर्वांनी विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. प्रकाश पण उद्या देईलच समजा. भारतीय जनता पार्टीचा आज आपण सर्वजण खरं तर रमाकांत यांच्या रमा आणि त्याचबरोबर इथले असणारी सर्व जागा मालक खरं तर इथेच आहेत सगळीजण. जरा या ना पुढे. की काही विषयामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याची येणाऱ्या काळात गरज आहे. ज्या विश्वासाने तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करता, असं मतदान करता की पूर्ण महाराष्ट्र पाहतं की रवींद्र चव्हाण याला भरभरून मतदान पडतं. यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील. घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतोय त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येतील. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी नगरसेवक म्हणून सावरकर रोड प्रभागात, तुला माहित आहे, त्या ठिकाणी झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीमध्ये मतदान पडणार नाही म्हणून मी मला तिथे उभं केलं. लोकांनी त्यावेळेला मला निवडून दिलं. पण मी माझी नगरसेवकाची टर्म पूर्ण होण्याच्या अगोदर तिकडच्या झोपडपट्टी जी होती त्या झोपडपट्टीमध्ये लोकांना समजून, सगळ्यांना सांगून त्यांना हक्काचं स्वतःचं घर हे त्यांना दिलं. एकदा जाऊन तपासून घ्या. जर एखाद्या लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागला ना तर ते सहजपणे शक्य होतं. मी पुन्हा सांगतो, या शहरामध्ये अधिकृत आणि अनधिकृत हा विषय हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्रपणे मिटवायचा आहे. मी यासाठी सांगतोय, हे शल्य आहे की या सगळ्या गोष्टी सामंजस्यपणाने आपल्याला इथल्या असणाऱ्या रहिवाशांना स्वतःचं अधिकृत घर मिळणं हे अपेक्षित आहे. आणि ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या दूरदृष्टी असणाऱ्या विचारानेच आपल्याला मिळू शकतं. आणि त्यासाठी बरेच जण मित्र म्हणून, मग प्रकाश दादा असेल, अनमोल असेल, वहिनी असतील, सरोज वहिनी असतील, असे अनेक जण की जे आज एकत्र आलेत, चांगली माणसं एकत्र आलीत. मी माझं म्हणणं उलटं लक्षात घ्या, चांगली की ज्यांना तळमळ आहे अशी माणसं एकत्र आली आहेत. या सगळ्यांना येणाऱ्या काळात आशीर्वाद तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे. तो तुम्ही द्याल ना? नक्की. बघा, घाबरणार नाही, घाबरत तर नाहीत तुम्ही, ते मला माहित आहे, परंतु तरी सुद्धा विचारतो, घाबरणार नाही ना? घाबरू नका. मी पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर आहे, पूर्ण ताकदीने. त्यामुळे आपण सर्वजण आज ही रमेशच्या बोलण्यामध्ये तो गहिरून गेला. त्याचं कारणच एक आहे की एवढा पाठपुरावा, एवढं सर्व करत करत या सगळ्या गोष्टी आज या सगळ्या सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी मिळून एकत्रपणे एक विचाराने आपल्याला सर्वांना त्या दिशेने जायचं आहे. एकच लक्षात घ्या, आपल्याला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याची चिंता करायची आहे, लोकांच्या नाही, नगरसेवकांच्या तर नाहीच नाही. आपल्या पिढीचा जर विचार करायचा असेल ना तर आपल्याला 100% एक विचाराचं असणारं सरकार म्हणजे काय, तर भारतीय जनता पार्टी जे केंद्रात आणि राज्यात आहे त्यांचं असं आणणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आणाल, पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा
आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिला, आपली स्वप्नपूर्ती आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रकाश दादांनी